मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र। आज दिवसभरातल्या राज्यातल्या देशभरातल्या सगळ्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर बुलेटिनची सुरुवात आता एका ब्रेकिंग बातमीने करतोय। बातमी संभाजीनगर मधली आहे। संभाजीनगर मध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले। छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री अग्नितांडव पाहायला मिळालं असून कापडाच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरातली घटना आहे। तर पोलीस अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अखेर यश आलेलं आहे। मात्र या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर मधली घटना असून कापडाच्या दुकानाला ही आग लागली, तर या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। दुकानातील फर्निचर काउंटर आणि तिचे सोफे वगैरे होते त्यांना आग लागलेली आहे। या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर हे भर मार्केट वस्तीमधलं हे दुकान आणि घरं आहेत आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला या ठिकाणी 2 फॅमिली राहत होत्या। खाली लागलेल्या आगीचा लोळ आणि बहुतेक थोडा दुराचा आहे। हा वर गेल्यामुळे वरच्या माळ्यावरील 7 कॅज्युअलिटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 पुरुष आहेत, 3 स्त्री आहेत आणि 2 मुलं आहेत। बरं, वरती लोक जे आहेत ते होरपळून दगावली की धुरामुळे? प्राथमिक अंदाज आमचा धुरामुळे दगावल्याचा आहे। अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, गुड मॉर्निंग। मात्र छत्रपती संभाजीनगरसाठी नक्कीच ही मॉर्निंग गुड नसणार आहे, कारण या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। नक्कीच बुधवारची सकाळी छत्रपती संभाजीनगरसाठी धक्कादायक ठरलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते, दुर्दैवी ठरलेली दिसून येते। सकाळी 4 वाजेच्या सुमारास या घराला या ठिकाणी आग लागली। आपण जर बघितलं तर 3 मजली ही इमारत आहे। त्यातील पहिल्या ग्राउंड फ्लोअरला जे आहेत ते एका टेलरचं दुकान आहे। त्यामध्ये काही कपडे सुद्धा होते, सोफे होते। त्यामध्ये शॉर्ट सर्किटने किंवा अजून तसं स्पष्ट झालं नाही, कुठल्या तरी कारणाने त्या दुकानाला आग लागली आणि ही आग एवढी भीषण होती की त्याच्यावरती 2 इमारती आहेत। दोन्ही इमारतीमध्ये 2 फॅमिली राहतात, एक फर्स्ट फ्लोअरला आणि दुसरी सेकंड फ्लोअरला। या आगीचे लोळ एवढे होते, एवढा धूर होता की त्यांना बाहेर पडणं शक्य झालं नाही आणि त्यामध्ये त्यांचा गुदमरून मृत्यू झालाय। यामध्ये जर आपण बघितलं तर 2 पुरुष आहेत, 3 महिला आहेत आणि 2 बालकं आहेत। यांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण जर बघितलं तर छावणी परिसरातील ही संपूर्ण घटना आहे आणि छावणी जर बघितलं तर अत्यंत गर्दीचा हा एरिया आहे, परिसर आहे, ज्या ठिकाणी भर वस्ती आहे। मात्र ज्या घराला आग लागली त्या घरालाच लागून अजून 2 ते 3 घरं आहेत। दुर्दैवाने त्यांना या आगीचा सामना करावा लागला नाही। तर किमान 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली, त्यावेळेस पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्या अगोदरच अग्निशमन दलाला माहिती होती, अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र जोपर्यंत आग विझवण्यात आली होती तोपर्यंत ही संपूर्ण दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली होती आणि 7 जणांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता। निश्चितच धन्यवाद अविनाश या सविस्तर माहितीसाठी। तर आता बातमी आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपला आता एक मोठा धक्का दिलाय। भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देत असून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। तर दुपारी 12 वाजता भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असून शिवबंधन ते आपल्या हाती बांधणार आहेत। तर शिवसेना ठाकरे गटानं जळगावात भाजपला हा मोठा धक्का दिलेला आहे। भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील यांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला। जळगावातून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। आज माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विश्वासावर ठेवून आम्ही काम करतो आहोत। आम्हाला मातोश्रीवरनं आदेश आलेला आहे की उद्या तुम्ही 11 वाजता मातोश्रीवर यायचं आहे। आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहोत, आम्हाला आदेश येतो आणि त्या अनुषंगाने आम्ही आता तिथे चाललेलो आहोत। भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील उद्या प्रवेश करत आहे शिवसेना ठाकरे सेनेमध्ये, काय सांगणार? नक्कीच उद्या तिथे गेल्यानंतर माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार जे तिथे घडेल त्याला आम्ही माननीय पक्षप्रमुखांचा आदेश मानू आणि जर तसा असेल तर आम्ही स्वागत करतो, कारण की
माननीय उमेशदादा पाटील हे या जळगाव लोकसभेचे खासदार आहेत आणि ते टॉप 10 मधले खासदार आहेत, संसदपटू आहेत की त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं काम चांगलं आहे आणि जर ते येत असतील तर नक्कीच आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू. गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही अशा वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात होत्या. अखेर तो मुहूर्त ठरलेला आहे. प्रवेशासाठी मुंबई निघतायत, काय आनंद वाटतोय? नाही, याच्यात आनंद म्हणजे आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश मानणारे कार्यकर्ते. तर आपण पाहिलं एकीकडे आता हा भाजपाला मोठा धक्का आहे उन्मेष पाटील यांच्या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रवेशामुळे, तर दुसरीकडे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दावा केला असला तरी आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडेच राहणार असल्याचं निश्चित झालंय. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळतेय. तर त्याच अनुषंगानं नारायण राणे आज मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे रवींद्र चव्हाण हे त्यांच्या सोबत असतील. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या मतदारसंघात विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे. तर नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. ते आपल्या प्रचाराला आज शुभारंभ करणार असल्याची माहिती समोर मिळते. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. तर त्यांच्यासोबत रवींद्र चव्हाण जे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे रवींद्र चव्हाण हे सुद्धा सोबत असणार आहेत. तर रत्नागिरी सिंधुदुर्गचं तिकीट हे नारायण राणेंकडेच गेलेलं आहे. ही जागा भाजपलाच मिळालेली आहे हे यातून स्पष्ट झाल्याचे संकेत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेसाठी खरं तर दावा केलेला होता, मात्र आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडेच राहणार असल्याचं निश्चित झालेलं आहे. याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून. गुड मॉर्निंग राहुल. लोकसभाचं आता सगळीकडेच खरं तर प्रचाराचा धुराळ पाहायला मिळतोय. त्यात आता नारायण राणेंच्या जागेबाबत आणि त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह होतं. मुख्यमंत्र्यांनी या जागेसाठी दावा केला होता, मात्र आता ज्या प्रकारे नारायण राणे शक्ती प्रदर्शन करणार आहेत यावरून हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार आणि नारायण राणेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित म्हणायचं का? अगदी म्हणाली, काही वेळातच नारायण राणे हे मोप्यातनं सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात पोहोचतील आणि आज दिवसभरातले दौरा असेल किंवा भेटीगाठी असतील यावर नारायण राणे अप्रत्यक्षपणे आपल्या प्रचाराला सुरुवात देखील करतील. मात्र सर्वात महत्वाचं, शिवसेनेकडून किरण सामंत यांनी ज्या पद्धतीने इथं लोकशाहीसाठी दावा केला होता त्या लोकसभेवरून स्वतः किरण सामंत यांनी आपण माघार घेत आहोत अशा पद्धतीनं जे आहे ते देखील कळवलेलं जे आहे ते मुख्यमंत्र्यांना कळते आणि त्यामुळं या मतदारसंघाचा तिढा होता तो जवळपास सुटलेला आहे. वारंवार ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या कोट्यात ही जागा होती आणि ती जागा आपल्यालाच मिळाली असा जो हट्ट जो केला जात होता त्यावरून मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्याकडून समज देण्यात आली. सर्वात महत्वाचं म्हणजे दिल्लीनं स्पष्टपणे नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी न देता लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय झाल्यानंतर तिथं नारायण राणे हेच उमेदवार असतील हे स्पष्ट होतं आणि आता त्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. त्यामुळं प्रत्यक्ष आजपासून नारायण राणे कामाला देखील लागलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किरण सामंत यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता अतिशय जबाबदारीनं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाला कुठेही धक्का न लावता वारंवार 400चा पार टप्पा गाठण्यासाठीच आपण हा माघार घेत आहोत असं देखील कळवल्याचं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलंय. निश्चितच, आणि त्यामुळे या दौऱ्याकडे आपलं विशेष लक्ष असणार आहे. याचे सगळे अपडेट्स घडामोडी आपण प्रेक्षकांना देत राहू. तुर्तास राहुल धन्यवाद. मात्र किरण सामंत यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस टाकलेला आहे जे व्हायरल झालेलं आहे. त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटलेलं आहे की माननीय नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अब की बार 400 पार होण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार. किरण सामंत यांचं हे स्टेटस आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केलेलं आहे की या लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं त्यांनी सूचित केलेलं आहे. जेणेकरून कोणताही संभ्रम होता कामा नये, महायुतीमधलं जे राजकारण आहे हे कुठे विकोपाला जाता कामा नये किंवा नाराजीचा सूर उमटू नये म्हणून त्यांनी हा स्टेटस टाकलेला असावा. मात्र किरण सामंत यांनी लोकसभा उमेदवारीमधून माघार घेतल्याचं स्पष्ट केलेलं आहे.
तर राणेंनी राहुल गांधी हे नेते तरी वाटतात का असा सवाल केलाय. भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या केजरीवालांचं समर्थन कशासाठी असा प्रश्न सुद्धा त्यांनी राहुल गांधींना विचारला. यावर राणेंना देशाच्या राजकारणातलं किती कळतं असं म्हणत काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय. हे राहुल गांधी आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा ती यातायात करतात ना, यात्रा त्या चालतात, ते मला खरंच हसू येतं की हा कुठल्या अँगलने पॉलिटिकल लीडर वाटतो. तुम्हाला वाटतं काय हो तो असं ते जाऊ दे. त्याने आज का परवा मला एकाने व्हिडिओ दाखवला. साहेब हा व्हिडिओ पहा, मला आश्चर्यात धक्का बसला. कुठे तोंड घालायचं ते पण त्याला कळत नाही. सूर्याला थुकलं तर त्याच्या स्वतःच्याच तोंडावर थुका पडतो, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. मर्यादेमध्ये राहूनच कुणाच्याबद्दल बोललं पाहिजे. बरोबर आहे, ते छल नाही करत, ते कपट नाही करत, ते द्वेष नाही करत, ते एखाद्याला संपवण्यासाठी सत्तेचा वापर करून जेलमध्ये टाकत नाही. आणि आजकाल ही राणे ज्या पक्षांमध्ये आहे त्या पक्षाची ही क्वालिटी आहे, त्यांना हे राजकारण वाटतं. आहेत त्यांच्यावर दुःख वाटतं म्हणून एकत्र बघा. रामलीला काय जमले, सगळे दुःख विरोधी पक्षांनी इंडियावाले एकत्र या, दुःख व्यक्त करा. एकाच्याही डोळ्यामध्ये पाणी नाही. का केजरीवालला असंच टाकलं आतमध्ये? देशात लोकशाही आहे, कायदे आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना माहिती नसेल, देशाची माहिती कमी आहे त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत उत्तर देताना सगळ्यांनीच पाहिलं, त्यांना उत्तर पण देता येत नाही. त्यांना काय ते समोरच्याने काय प्रश्न विचारला ते पण कळत नाही. तर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन केलंय. हेमंत पाटलांची उमेदवारी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईमध्ये येऊन भेट घेतली. तर शिंदेंसोबत चर्चा करत असतानाच हेमंत पाटलांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम असल्याचं सांगत शिवसैनिकांना विश्वास दिलाय. तर लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं, मात्र अजूनही महायुतीचं जागा वाटप निश्चित झालेलं नाहीये. महायुतीमध्ये काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीला मुख्यमंत्र्यांचं भाजपकडून आशिष शेलार, महाराष्ट्र भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते. आणि तिढा असलेल्या जागांवर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. तर आता महायुतीच्या जागा वाटपाचा पेपर हा 99% सुटलेला असून लवकरच जागा वाटप जाहीर होईल या अजित पवारांच्या वक्तव्याला जवळपास आठवडा झालाय. मात्र त्यानंतरही महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. महायुतीमध्ये काही जागांवर तीनही पक्षांनी दावा केल्यानं जागा वाटपाचा गुंता वाढलाय आणि हा गुंता लवकरच सुटेल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. तर आता यावरून विरोधकांनी मात्र जोरदार टोले हाणले. दरम्यान जागा वाटपावर सर्वसामान्य तोडगा काढण्याचं आव्हान हे महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर आहे. नाही, हा तिढा देखील 1-2 दिवसामध्ये सुटेल. ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील. आणि सगळ्या जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे 45+चा, तर नक्की आम्ही 45+ होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की आहे. सर्वसामान्य माणसापासून तर राजकारण्यापर्यंत सर्वांचं लक्ष हे उमेदवाराकडे लागलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की त्यांनी मनोमन ठरवलं की आपल्याला महायुतीला निवडून द्यायचंय. परंतु आता उमेदवाराची नावाची घोषणा कधी होते याबद्दल त्यांना उत्सुकता आहे. म्हणून कृपया कुणी असं समजून घेऊ नये की आमच्यामध्ये काही अलबिल नाहीये, आमच्यात काही भांडणं आहे, तक्रारी, असा कोणताही प्रकार नाही. माझं असं म्हणणं असं आहे की पहिलं त्यांना आपसात ठरवू देत की कोणी कुठल्या जागा लढायच्या.
एकनाथ शिंदे ज्या स्वाभिमानाने गेले, बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले, बाळासाहेबांनी अशा जर बार्गेनिंगला लाथ मारली असती. पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर वसंत मोरेंच्या उमेदवारीमुळे पुण्यात तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालंय. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेस रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. वसंत मोरेंच्या उमेदवारीमुळे पुण्याची लढत आता आणखी रंगतदार होणार आहे. पुण्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वंचित स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. तर बारामतीमध्ये मात्र वंचितनं सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केल्यामुळे बारामतीमध्ये ते उमेदवार देणार नाही. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली असून नरेंद्र मोदी यांची राज्यातली ही पहिली प्रचार सभा रामटेक इथं होणार आहे. लोकसभा मतदारसंघातील कन्हान इथं होणार असून कन्हानमध्ये 10 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा आयोजित केली आहे. रामटेक येथील सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. तर नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. तर या 5 पैकी 3 मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार आहेत. तर आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. प्रचार सभेच्या निमित्तानं त्यांचा हा महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आलाय आणि मोदींची पहिली सभा ही रामटेक इथं होणार आहे. कन्हानमध्ये राजू पारवेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. तर आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत. उदय, गुड मॉर्निंग. 10 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता रामटेक इथं पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे, तीही राजू पारवेंसाठी. काय अपडेट? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातल्या प्रचाराचा नारळ जो आहे तो रामटेक मतदारसंघातून फोडणार आहे हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. कारण 10 एप्रिलला जे आहे ते रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली सभा होणार आहे आणि दुसरी सभा 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये होण्याची जी आहे ती शक्यता आहे. त्यामुळं आता नागपूर आणि विदर्भातल्या ज्या 5 लोकसभा क्षेत्र आहेत जिथे पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे तिथला प्रचार आता शिगेला गेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्यानं त्याचं भव्य नियोजन जे आहे ते भाजपकडून आणि शिवसेनेकडून केलं जातं. खरं तर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे राजू पारवे हे उमेदवार आहेत आणि त्याच्या बाजूच्या नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये नितीन गडकरी हे उमेदवार आहेत. मात्र रामटेकच्या कन्हानमध्ये सभा घेऊन जे आहे ते आजूबाजूच्या लोकसभा मतदारसंघात भंडारा, गोंदिया असेल किंवा इतर लोकसभा मतदारसंघावर या मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट येईल अशा पद्धतीने जे आहे ते भाजपकडून नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे पहिल्या 5 टप्प्यातील लोकसभेसाठी जे आहे प्रचाराला जे आहे ते चांगला जोर पकडला असं म्हणावं लागेल. आणि मोदींच्या सभेनंतर जे सध्या राजकीय वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणात देखील बदल होण्याची शक्यता आहे. मात्र मोदींच्या या सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राज्यातील बडे नेते जे आहेत ते नागपूरमध्ये येईल आणि त्याचा नेमका फायदा आता भाजपला आणि महायुतीला कसा होतो हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. निश्चितच उदय, आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद. तर मी मतदार बोलतोय या विशेष सेगमेंटमध्ये आम्ही दररोज एका ज्वलंत विषयावर राज्यभरातील मतदारांना नेमकं काय वाटतं हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचा आजचा प्रश्न आहे तो म्हणजे उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे का? शिक्षण तर असावं, परंतु उमेदवार सामाजिक चळवळीतून पुढे गेलेला बी असावा. आजच्या घडीला तर शिक्षणाला फार महत्त्व आहे.
जेवढं संसद भवनामध्ये जास्त शिकलेला उमेदवार जाईल ते जनतेसाठी आणि संसद भवनासाठी चांगलं आहे. शैक्षणिक पात्रता फार महत्त्वाची आहे. आज लोकसभेत खासदार व्हायचं म्हटल्यानंतर शैक्षणिक पात्रता पाहिजेच, ते तर फार महत्त्वाचं आहे. त्याला महाराष्ट्रीयन असलेला उमेदवार शिक्षित म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी सर्व भाषा अवगत पाहिजे आणि उच्च शिक्षित असावा ही आमची अपेक्षा आहे. आता हे खासदार म्हणून लोकसभेत जाणार, जो उमेदवार जाईल तो त्याला आपले प्रश्न मांडता आले पाहिजे, त्याला आपली भूमिका मांडता आली पाहिजे. आज तसं काय नाही, कर्तबगार कोण आहे कसा आहे त्याच्यावर मतदान करावा. शिक्षणाचा काही संबंध नाही. पहिले 4 ते 5 सुद्धा होते, मंत्री झाले होते, मुख्यमंत्री झाले होते. वसंतदादा किती होते, मग त्यांनी काय राज्य वाईट केलं का? शैक्षणिक पात्रता बघूनच मतदान केलं जाईल, कारण शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांना मंत्रालयात बोलता येईल ना. कारण त्यांना सर्वांची माहिती घेणं, माहिती देणं आणि पूर्ण माहिती व्यवस्थित हाताळणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्र महत्त्वाचे आहे. तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये बहुतांश मतदारसंघातील प्रमुख लढती आता स्पष्ट झाल्यात. यामधली प्रमुख उमेदवारांचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतनं केलाय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आता काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होतीये, तर चंद्रपुरात प्रमुख उमेदवारांमध्ये कसा मुकाबला रंगला ते देखील आपण पाहूया. मुद्रा योजना असेल, स्टँडअप योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, युनिकॉर्न असेल, या देशामध्ये MSME असेल, क्लस्टर असेल, कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये थेट टाकणे असेल. काँग्रेसच्या काळात एक एम्स हॉस्पिटल होतं, आज 22 एम्स हॉस्पिटल. जवळपास 400 विद्यापीठ 10 वर्षात वाढले. IIM, ट्रिपल IIT. मी एवढे मुद्दे सांगू शकतो की या विकास मुद्द्याच्या आधारावर मोदीजींना मत. आता मोदीजींना मत म्हणजे सुधीर मुनगंटीवारला हा मतरूपी आशीर्वाद. कुठंतरी आता लोकांना वाटायला लागलं, लोकांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे की कुठंतरी सत्ता परिवर्तन हे झालं पाहिजे. आणि सत्ता परिवर्तन होत असताना आता ज्या पद्धतीने मी निवडणूक लढवत आहो की हुकुमशाही विरुद्ध लोकशाही, आणि एक प्रकारची हुकुमशाही या भाजपाची आपल्याला दिसत आहे. कुठंतरी या हुकुमशाहीला जर गाडून पाडायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची असेल ना, संविधान वाचवायचं असेल तर त्यासाठी आजची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे. आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, YouTube, ट्विटर, इंस्टाग्रामला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.